अनपेक्षित प्रेम भाग 7. संध्याकाळी वैभव, आदिनाथ, देवीदास, किरण आणि सूरज बाहेर पडले. सूरजच्या गावातल्या मित्रांना भेटण्याचे ठरले होते. सोनल आणि पायल वाड्यावरच होत्या. थोड्या वेळात आईसाहेब तेथे आल्या. त्यांच्याबरोबर एक माणूस होता. पायल, तुमचा पाय जरा यांना दाखवा. पायल खुर्चीवर बसली. पाय तिने पुढे केला. आलेला माणूस खाली बसला. तो पायलचा पाय पाहू लागला. त्याने पायलचा पाय हातात घेतला. निरखून पाहिला. ठराविक जागांवर हात फिरवीत तो म्हणाला, इथं दुखतंय? हो, तेथेच जास्त दुखते आहे. आणि कुठं? कळ तेथूनच येते. तो माणूस पायावर हळूवार हात फिरवत होता आणि बघता बघता त्याने एक झटका दिला पायाला. पायल जीवाच्या आकांताने ओरडली, काय केलं तुम्ही? दुखणारा पाय असा कसा दाबलात? इडियट, स्टुपिड. सोनल त्या माणसावर ओरडली. आईसाहेब पायलच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या आणि म्हणाल्या, काही नाही, झाले आता, थोडीशी कळ सहन करा. पायल रडू लागली. कळ तिच्या मस्तकात गेली होती. तो माणूस असे काही करेल याची तिने कल्पनाही केलेली नव्हती. आईसाहेब, काय चालले हे? कसला अघोरी उपाय हा? नुसता अडाणीपणा आहे. सोनल बोलतच होती. पायलची कळ कमी झाली. तिने स्वतःला सावरले आणि सोनलला अडवत म्हणाली, सोनल, प्लीज स्टॉप इट. अगं, पण आपण सगळे डॉक्टर आहोत इथे. मग या अडाणी माणसाला या घेऊनच कशा आल्या? पायल, आता कसे वाटतंय? आईसाहेबांनी मायेने विचारले. आईसाहेब, कळ कमी झाली. पायल उद्गारली. आता उठून चालून बघा बरे. पण उठा तरी, थोडा प्रयत्न करा. पायल उठली. तिने पाऊल टाकले. ती वेदनेचा अंदाज घेत होती. दुखले? आईसाहेबांनी विचारले. नाही, पायल आश्चर्य करीत म्हणाली. थोडे चालून बघा. पायलने थोडे अंतर चालून बघितले. अजिबात दुखले नाही. आईसाहेब, आता अजिबात दुखत नाही, असे कसे झाले? सोनल, अगं, माझा पाय दुखायचा थांबला. पायलच्या शब्दात आश्चर्य होते. यांनी तुमच्या पायाचा मुरगळा काढला म्हणून दुखत नाही. आता तुम्ही 10 कोस चाला तरी बी नाही दुखणार, तो माणूस म्हणाला. आईसाहेब, थँक्यू व्हेरी मच. पायामुळे माझी ट्रिप वाया जाते की काय असे मनातूनच वाटले होते मला. म्हणून तर यांना आणले. अहो, यांच्या घराण्यात पिढीजात गुण आहे हा. कसलाही मुरगळा असू दे, यांच्याकडून ठीक होणारच. त्या माणसाला पायल म्हणाली, मी माफी मागते. माझी मैत्रीण तुम्हाला काही बाई बोलली. माफ करा प्लीज. असलं काय बी बोलू नकासा. तुम्ही जोरानं ओरडलात म्हणून त्यासनी तुमची काळजी वाटली. त्या अडाणी माणसाचा समजूतदारपणा पाहून पायलला अचंबा वाटला. त्याला हात जोडून ती म्हणाली, मी आभारी आहे तुमची. म्या निघू? त्याने आईसाहेबांना विचारले. ठीक आहे, जा तुम्ही. नमस्कार करून तो माणूस निघून गेला. पायल आईसाहेबांना म्हणाली, आईसाहेब, सोनलचे बोलणे मनावर घेऊ नका. माझ्या काळजीपोटी ती तुम्हाला वाटेल ते बोलली. अजिबात घेणार नाही. आतापासून तुम्ही हिंडायला फिरायला मोकळे झालात. खरेच आईसाहेब, खूप खूप धन्यवाद. अशाही काही कला असतात हे मला माहितीच नव्हते. आईसाहेब निघून गेल्या. पायल आनंदात होती. तिचा पाय खरोखरी ठीक झाला होता. सोनल, खरेच ग, मला आता अक्षरशः नाचावेसे वाटत आहे. पाय अजिबात दुखत नाही. पण तू ओरडलीस तेव्हा तर मला काही सुचेना. माझा राग अनावर झाला. बाई ग, भयानक कळ आली होती बघ. मला सहनच झाली नाही. त्या क्षणी मला वाटले मोडला आता माझा पाय. मेलेच मी. घाबरले होते. माझीही तीच अवस्था होती. त्यामुळे मी आईसाहेबांना बोलले. पण फारच तोडून बोललीस तू. असो, जाऊ दे. आईसाहेबांनी ते काही मनावर घेतले नाही. उद्यापासून प्रोग्राम ठरवायचा तर? अगदी नक्की. उद्या कशाला? आजपासूनच ठरवला तरी चालेल. हे सगळे येतील तेव्हा त्यांना चांगला आश्चर्याचा धक्का बसणार आहे, सोनल म्हणाली. थोड्याच वेळात सगळे परतले. भेटले जुने मित्र? सोनलने विचारले. जुने काय म्हणतेस? ते अजूनही माझे मित्रच आहेत. भेटले सगळे. त्यांना खूप आनंद झाला. सोनल, याचे इथले मित्रही त्याला सरकार म्हणतात आणि भेटल्यावर प्रथम नमस्कार करतात. म्हणजे मैत्रीमध्येही आदर सत्कार आहे तर? काय करणार, इथले लोक आमच्या घराण्याला मान देतातच. मी मित्र आहे याचा त्यांना केवढा अभिमान वाटतो. घराण्याचा वारसा आहे, त्याला मी तरी काय करणार? सूरज, उद्याचा काय प्रोग्राम ठरवतोस? पायलने विचारले. तुझा पाय ठीक होईपर्यंत नो प्रोग्राम. त्यासाठी आता वाट पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणजे? माझा पाय एकदम ठीक झाला आहे. मगाशी तर दुखत होता, किरण म्हणाला. आता जादू झाली आहे. चालून दाखवू? बघू तरी तुझी जादू. पायल उठली. तिने चालून दाखविले. हे कसे घडले? आदिनाथने विचारले. पायल, तुझा पाय अचानक कसा बरा झाला? वैभवने विचारले. पायल, आईसाहेब येऊन गेल्यात ना? सूरज साशंक होत म्हणाला. तुला कसे समजले? सोनल म्हणाली. पायलचा पाय ठीक झाला म्हणजे धनपत इथे येऊन गेला.
हा धनपत कोण आणि त्याने असे कुठले मेडिसिन दिले ज्याने पायलचा पाय एकदम ठीक झाला? वैभवने विचारले. सूरज, तुला माहिती होते तर तू आधीच का नाही त्याला बोलवलेस? पायलने विचारले. त्याचा उपाय तू सहन करू शकणार नाहीस असं वाटलं होतं मला. अरे पण मी विचारतोय, हा धनपत कोण? कसला उपचार करतोय तो? वैभवने पुन्हा विचारले. धनपत आमच्या गावातील एक माणूस आहे. शिक्षण अजिबात नाही, पण त्याच्याकडे कला आहे. कसलाही मुरगळा असू दे त्याच्याकडून तो निघतोच. परंपरागत त्याच्याकडे ती विद्या आली आहे. पायल, खूप त्रास झाला असेल ना? खूप. बाबा रे, त्या क्षणी मला वाटले मी मेलेच. केवढ्या जोरात ओरडली पायल. मला वाटलं हिचा पाय मोडला. सोनल म्हणाली. हो रे, काही क्षण मलाही काही सुचत नव्हते, पण हळूहळू कळ कमी झाली आणि मला हायसे वाटले. जेव्हा आईसाहेब म्हणाल्या जरा चालून बघा, तेव्हा तर मी सरपटले. मनात आलेले की पाय नुकताच एवढा दुखलाय, आता चालून काय बघणार. पण पाऊल टाकले तेव्हा लक्षात आले की आता पाय दुखत नाही. केवढा आनंद झाला म्हणून सांगू. खरंच तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसून येतोय. सांगायला नकोच, सूरज म्हणाला. चला आता उद्यापासून खऱ्या अर्थाने एन्जॉय सुरू. आदिनाथ आनंदाने हात वर करत म्हणाला. त्या रात्री सगळेजण मोठ्या आनंदात होते. हास्यविनोदात जेवण झाले. दुसऱ्या दिवशी गावापासून थोड्या अंतरावर असलेले शिवालय आणि इतर काही प्रसिद्ध स्थळांना भेट द्यायचे ठरले. दुसऱ्या दिवशी नाश्ता करून सगळे निघाले. आईसाहेबांनी जेवणाचे डबे तयार ठेवले होते. पायलला त्यांचे खूप कौतुक वाटले. सुमोऐवजी जीपनेच त्यांचा प्रवास सुरू झाला. शिवालय पुरातन होते. तेथे जाण्यासाठी रानातून पायवाट होती. हिरव्यागार रानातून जाताना सगळ्यांना मजा वाटत होती. शिवदर्शन घेऊन थोडा वेळ तेथे थांबून सगळे पुढच्या प्रवासाला लागले. दुपारी भुकेची जाणीव झाली. भटकून तशी सर्वांनाच भूक लागली होती. मग चांगली जागा बघून सगळे जेवायला बसले. आईसाहेबांनी वाटलेल्या डाळीचे खमंग पिठले, शेंगदाण्याची चटणी, मटकीची उसळ, फोडणी घातलेला दही भात, सोबत भाकरी, चपाती, लोणचे, सगळे रुचकर पदार्थ दिले होते. जेवून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा फिरणे सुरू झाले. फिरण्याबरोबरच गप्पा टप्पा, एकमेकांना चिडवणे, गाणी म्हणणे, जोक्स करणे सारेच सुरू होते. संध्याकाळी सगळे दमून परतले होते. आल्यानंतर पायलने गिजर सुरू केला. गरमागरम पाण्याने शॉवर घेतल्याने ती उत्साही झाली. तिला तसे बघून सोनलनेही शॉवर घेतला. दोघींना खरंच खूप बरे वाटले. सगळा क्षीण गेल्यासारखे झाले. दोघी हॉलमध्ये आल्या. किरण हातपाय पसरून तेथेच दिवाणावर विसावला होता. किरण, हे काय, अजून तसाच आहेस तू? जा वॉश घे, बरे वाटेल. कंटाळा आलाय ग. तो सुद्धा जाईल, बाकीचे कुठेत? आपापल्या रूममध्ये. पायल आणि सोनलने सगळ्यांना हॉलमध्ये आणले. थोड्याच वेळात जेवण येईल आपले. जेवून विश्रांती घ्या. आत्ताच काय रूममध्ये जाऊन बसलात? आणि मग सगळे बोलण्यात गुंतले. बायजा आणि इतर दोघी बायका जेवणाचे घेऊन आल्या. गरमागरम जेवण. सगळ्यांनी छान ताव मारला. जेवून झाल्यावर किरण म्हणाला, चला शतपावली करून येऊया. शॉर, आदिनाथ म्हणाला. पण आता सोनल आणि पायल फिरायला जाण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. तुम्ही या फिरून, आम्ही एखादा पिक्चर बघत बसतो, पायल म्हणाली. किरण, वैभव, आदिनाथ, सूरज, देवीदास फिरायला बाहेर पडले. सोनल आणि पायल सीडी प्लेअरवर मूव्ही बघत बसल्या. महेंद्रसिंह आणि सूरज व इतरांची बाहेर गाठ पडली. दादासाहेब, तुम्ही आहात तरी कुठे? माझे मित्र आपले गाव व परिसर बघायला आलेत. तुम्ही काही मार्गदर्शन करा, सूरज म्हणाला. मी काय सांगणार, तुला तर गावची चांगली माहिती आहे. दादासाहेब, प्लीज काही आयडिया द्या, आदिनाथ म्हणाला. जंगलात फिरायला आवडेल? दादासाहेबांनी विचारले. फॅन्टॅस्टिक, नक्की आवडेल दादासाहेब. जंगलात फिरण्याचे, राहण्याचे थ्रिलिंग काही वेगळेच असेल ना? आम्ही नेहमी जातो, तरीही जावंसच वाटतं, महेंद्रसिंह हसत म्हणाला. सूरज, आपण ठरवूया जंगलात जाण्याचा प्रोग्राम. मला जंगलाची विशेष माहिती नाही, सूरज म्हणाला. दादासाहेब, तुम्ही चला ना आमच्याबरोबर. आम्ही? प्लीज नाही म्हणू नका, प्लीज. पण आम्ही तुमच्याबरोबर म्हणजे? महेंद्रसिंहला पुढे काही बोलू न देता सूरज म्हणाला. दादासाहेब, प्लीज तुम्ही याच आमच्याबरोबर. तुम्हाला जंगलाची माहिती आहे, तुम्ही नेहमी जाता. आमची तुम्हाला अडचण वाटणार नाही ना? हसत महेंद्रसिंह म्हणाला. अजिबात वाटणार नाही, उलट आनंद होईल, हो ना रे? येस, तुम्ही याच आमच्याबरोबर. ठीक, कधी जायचे? उद्या. उद्याच? काही तयारी करावी लागेल. बरे, असू दे, आम्ही आत्ता त्याच तयारीला लागतो. पण तुम्हाला आधीच काही सांगायचे आहे. सगळे महेंद्रसिंहच्या आजूबाजूला झाले. महेंद्रसिंह सांगू लागला. सगळे ऐकत होते. महेंद्रसिंह येणाऱ्या अडीअडचणी सांगत होता, कसे वागावे वगैरे, आणि सगळे कान देऊन ऐकत होते. थोड्या वेळाने महेंद्रसिंहाने विचारले, आहे तयारी जंगलात जाण्याची?
येस दादासाहेब, आमची पूर्ण तयारी आहे. तर मग ठीक, उद्या दुपारी निघूया. महेंद्रसिंह निघून गेला. सगळेजण एक्सायटेड झाले होते. सगळे तसेच पुढे फिरायला गेले. तासाभराने परत आले. पायल आणि सोनल मूवी बघत होत्या. दोघीही ऐका, उद्या आम्ही जंगलात जाणार आहोत. आम्ही म्हणजे? आम्ही सगळे. आणि आम्ही दोघी? तुम्ही? छे, तुम्ही इथेच राहा. नाही आम्ही येणार. आम्ही बागेत फिरायला जाणार नाही आहोत, जंगलात जाणार आहोत. समजले? देवीदास म्हणाला. समजले, चांगलं समजले. तरी आम्ही येणार आहोत. अगं पण तुम्हालाच सगळे अवघड आणि अडचणीचे होणार आहे. चालेल आम्हाला, दोघी एका सुरात म्हणाल्या. सगळ्यांनी मिळून दोघींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दोघी काही एक ऐकायला तयार नव्हत्या. दोघींचा एकच ठेका होता, आम्हीही येणार. आमच्याबरोबर दादासाहेबही येणार आहेत. दादासाहेब? पायलने तोंड वाकडे केले. म्हणूनच म्हणतो आहोत तुम्ही येऊ नका. तरीही आम्ही येणारच. ठीक आहे, चला आमच्याबरोबर, पण आधीच सांगतो खूप अवघड आहे जंगलात फिरणे. दादासाहेबांनी आम्हाला नुकत्याच काही सूचना केलेल्या आहेत, म्हणून म्हणत होतो. पण तुम्ही ऐकणार नाही. चला आमच्याबरोबर. पण एखादा साप दिसला किंवा इतर प्राणी तर थरथर कापू नका. तुम्ही आहात ना आमच्याबरोबर? मग झाले, पायल म्हणाली. जे तुमचे होईल तेच आमचेही, सोनल म्हणाली. शेवटी त्या दोघींनाही घेऊन जाण्याचे ठरले. पायलला आणि सोनलला आनंद झाला. उद्या आधी दादासाहेबांच्या कानावर या दोघी येणार हे घालायला पाहिजे. ते काय म्हणतात कोण जाणे. सूरजला दादासाहेब काय म्हणतील याची काळजी वाटत होती. थोडा वेळ सगळेच मूवी बघत बसले आणि नंतर आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. सोनल आणि पायलही आपल्या रूममध्ये आल्या होत्या. दोघीही आनंदात होत्या. पायल, मजा येईल ना? मी कधीच जंगलात गेलेले नाही. मी तरी कधी गेले. मजा करूया. मला वाटत होते आपल्याला ठेवून जातात की काय, पण आपल्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. पायल, तो खडूसही येणार आहे बरोबर. मला तर त्याचीच काळजी वाटत आहे. त्याचे आणि माझे तर अजिबात जमणार नाही, पायल म्हणाली. जंगलात त्या रानटी माणसाबरोबर जावे लागणार आहे. तो नुसता रानटी नाही, त्याहीपेक्षा वाईट आहे. मला तर तो अजिबात आवडला नाही. सोनल, आपण दोघींनी एक ठरवूया. त्या तिरसट माणसाशी संबंधच येऊ द्यायचा नाही. तो आपल्याबरोबर असणारच आहे. संबंध येणारच. सोनल प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाली. त्याला अवॉइड करायचे, अजिबात किंमत द्यायची नाही. एवढे एकच लक्षात ठेव. चल झोपूया, कशाला उगीच टेन्शन घेतेस, पायल म्हणाली. दोघी बेडवर आडव्या झाल्या. बघता बघता त्यांना छान झोप लागली. उद्याची चिंता मिटली होती. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.